वजन येते. आज कारखाने काय करायला लागल्यात, ह्या वे इंडिकेटरला असा प्रिंटर न जोडता इथं संगणक जोडायला म्हणजे कॉम्प्युटर जोडायला. ओके. आणि ह्या वे इंडिकेटरचं वजन त्या कॉम्प्युटरवर घेतो आणि त्या कॉम्प्युटरवरच्या वजनामध्ये फेरफार करतो कडसर. फक्त शासनानं काय सांगितलं त्यांनाच नाही, म्हणजे साखर आयुक्त ज्यावेळी शेखर गायकवाड होते तिने एक SOP तयार. ते SOP मध्ये काय म्हटलंय, ह्या वे इंडिकेटरला तुम्ही प्रिंटर जोडायचा, कॉम्प्युटर जोडायचा नाही. आणि तो निर्णय इथल्या कारखानदारांनी राज्याचा नियंत्रक बदलला, तो निर्णय काढणारे नियंत्रकाला बदललं, दुसरा नियंत्रक आणला. वजन काटे डिजिटल करावेत आणि ते एका सर्व्हरनं जोडावेत, ऑनलाईन करावेत, ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राहिली आहे. अनेक ऊस परिषदेमध्ये आम्ही ठराव सुद्धा केलेले आहेत. दोन मुख्यमंत्र्यांच्या बरोबर या संदर्भातल्या आमच्या बैठका झालेल्या होत्या. साखर आयुक्तांच्याकडे तर कायमच पाठपुरावा चालू होता, पण अखेर साखर आयुक्तांना किंवा सरकारला शेतकऱ्यांची दया आलेली दिसते. 4 फेब्रुवारीला साखर आयुक्तांचं मला एक पत्र आलेलं आहे. त्यांनी पत्र जे वजन माप शास्त्र विभागाला लिहिलेलं आहे त्या पत्राचीच कॉपी त्यांनी मला पाठवलेली आहे. त्या पत्रानुसार त्यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रातले जे साखर कारखाने डिजिटल काटे आहेत ते एका सर्व्हरने जोडण्याचा एक प्रस्ताव तयार करावा आणि ते धोरणात्मक तो निर्णय घ्यावा असं त्यांनी सुचवलेलं आहे. त्याचबरोबर ज्या साखर कारखान्याच्या वजन काट्याबद्दल वारंवार तक्रारी येतात त्या साखर कारखान्याच्या समोरच सरकारी वजन काटा उभा करावा. त्यासाठी आवश्यक असणारा जो निधी आहे 50-60 लाख रुपये जो खर्च येतो तो एकतर आमदार खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून किंवा जिल्हा नियोजन मंडळातून उपलब्ध करावा अशा प्रकारच्या सूचना राज्य सरकारच्या वतीनं साखर आयुक्तांनी वजन माप महानियंत्रक यांना पाठवलेला आहे. निश्चितच याला ते विरोध करणार, परंतु ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा रेटा सुद्धा तेवढाच आहे. त्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल आणि सरकार याच्यामध्ये आता जर का मागे सरलं तर सरकारला कोर्टात खेचल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांचा ऊस वाहनांच्या वजनाबाबत अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळतात. याच्यामध्ये काटामारी हा प्रश्न सगळ्यात गंभीर आहे आणि याचसाठी शासनाने एक नियम जे आहेत तो नियम म्हणावा लागेल किंवा एक पत्र जे आहेत ते काढलेलं आहे. ते म्हणजे हे या वजन मापांसाठी वजन काट्यांसाठी एक शासकीय प्रणाली जी आहे ती वापरण्याबाबत सूचना ज्या आहेत त्या काही केलेल्या आहेत. आमदार खासदारांना सुद्धा यासाठी सूचना ज्या आहेत ते केलेल्या आहेत. जी सगळी दृश्य जी आहेत ते आपण सुद्धा पाहतोय की एका वजन काट्याचे ज्या ठिकाणी ऊस आपले शेतकरी जे आहेत ते ऊस वाहन घेऊन या ठिकाणी येतात आणि त्याचं वजन जे आहे ते या काट्यावर होत असतं आणि त्याचंच हे सगळं यंत्र जे आहे ते आपण पाहतोय की संगणकीय प्रणाली वापरण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी या वजन काट्यावर केलेला आहे. आंदोलन अंकुशचा शिरोळ तालुक्यातला हा वजन काटा आहे. खरं तर काय नेमका ह्या वजन काटा कशा पद्धतीने चालतोय? शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून शेतकऱ्यांच्या मालकीचा असणारा हा वजन काटा आहे. या ठिकाणी शेतकरी आपल्या ऊसाचं वाहन पहिल्यांदा घेऊन येतात आणि तो ऊस तो कारखान्यात त्यांनी घेऊन जातात आणि एक कारखान्यांच्या वजन काट्यामध्ये पारदर्शकता आहे की नाही हे तपासण्यासाठी त्रयस्थ यंत्रणा म्हणून शेतकऱ्यांच्या मदतीने तयार झालेली यंत्रणा आहे. आज जी चर्चा चालू आहे की शासनाचे काटे कारखान्याच्या बाहेर बसणार आहेत आणि हे अशक्य असणारी गोष्ट आहे. आम्ही साखर आयुक्तांना गेल्या 6 ते 7 वर्षापासून एकच विनंती करतोय, ज्यावेळी आमच्या शेतातून कारखान्याच्या कॅम्पसमध्ये वजन काट्यावर पहिला आमचं वाहन घ्या, आमच्या वाहनाचं वजन करा आणि मग ते वाहन तुम्ही गाळपाच्या नंबरला लावा, जेणेकरून शेतकरी त्या वाहनाबरोबर येईल, त्या वाहनाचं वजन नीट होतंय का नाही बघल, आपल्या वजनाची पावती गेला आणि तो घराकडे जाईल आणि नंतर तुम्ही 12 तासानं 15 तासानं 20 तासानं ते ऊस आमचा गाळा, आम्हाला काही अडचण नाही. पण ही साधी मागणी सुद्धा साखर आयुक्तांना पूर्ण करता आलेली नाही. आज काटामारीची चर्चा राज्यभर सुरू असल्यामुळं आणि साखर आयुक्त आम्ही काय तर करायला लागलोय काटामारीबद्दल, आमचं काय तर प्रयत्न सुरू आहे ते दाखवण्यासाठी आत्ताचा जे शासनाचे काटे काढतात हा प्रयत्न आहे आणि हे अशक्यप्राय गोष्ट आहे, हे कधी वास्तवात येणार नाही. या साखर आयुक्तांना जर खरोखरच जर काटामारी रोखायची असेल तर आज जे वे इंडिकेटरला कारखाने बेकायदेशीररित्या जे कॉम्प्युटर जोडतात आणि कॉम्प्युटरच्या वजनामध्ये फेरफार करून शेतकऱ्यांच्या वजनाची काटामारी करतात ते जरी बंद केलं तरी 50% होतील. आणि आता वे इंडिकेटरला जे वजनमापे निरीक्षक आपल्याला प्रमाणपत्र देतोय आणि स्टॅम्पिंग करतोय ते स्टॅम्पिंग काढण्याऐवजी ते जर तुम्ही सर्व्हरद्वारे जर राज्य सरकारने एकत्रित त्याचा जर डेटा गोळा केला आणि त्या सर्व्हरद्वारे जर हे सगळे वजन काटे जोडले आणि कोणती छेडछाड करण्यापूर्वी सर्व्हरची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला या काट्यामध्ये फेरफार करता येणार नाही असं जरी बंधन घातलं
तरी आपल्यातली काटामारी 90% रोखेल. आणि सगळ्यात गंभीर मुद्दा ह्यामध्ये असा आहे की केंद्र सरकारचं ह्या वे इंडिकेटरला मॉडेल अप्रुव्हल असतंय. ज्या आघाडीच्या कंपन्या आहेत आपल्या राज्यामध्ये, आयव्हरी असेल, टेस्ला असेल, सॅमसंग असेल, ह्या कंपन्यांचा एकही काटा साखर कारखाने वापरत नाहीत. अगदी बोगस कंपन्यांचे वजन काटे कारखाने वापरतात. त्या वे इंडिकेटरमध्ये थर्मो ट्रान्झिस्टर बसवून रिमोटद्वारे वजनामध्ये फेरफार करण्याची सुविधा या कारखान्यांनी निर्माण केलेली आहे. आणि त्याद्वारे शेतकऱ्यांची लूट होते. ही लूट थांबवायची असेल तर चांगल्या कंपनीचे तुम्हाला वजन काटे कारखान्यांना बसवणं बंधनकारक करायला पाहिजे, जे शक्य आहे साखर आयुक्तांना. आणि थर्मो ट्रान्झिस्टर ज्या वे इंडिकेटरमध्ये आहेत तो वे इंडिकेटर अप्रुव्हल करायचा नाही, असं जर यातल्या वजनमापी निरीक्षकांना, जर इथल्या नियंत्रकांना आदेश दिले तरीही सगळी काटामारी रोखू शकत्या. अगदी साधे साधे उपाय करायचे सोडून अशक्य असलेली गोष्ट सांगायची आणि काटामारी आम्ही रोखणार आहे असं सांगायचं, हे कुठंतरी शेतकऱ्याला फसवण्याचा कारखानदारांच्या बरोबर शासनाचा सुद्धा उद्देश आहे. आता तुमचा जो काटा आहे तो संगणकीय प्रणाली म्हणजे डिजिटल डिजिटल आहे. प्रणाली डिजिटल आहे. हा महाराष्ट्रातला पहिला डिजिटल काटा आहे आणि ह्या डिजिटल काट्यानंतर कारखान्याचे काटे डिजिटल झालेले आहेत. 80 टनाचा हा काटा आहे आणि 10 किलो ॲक्युरेसी असणारा काटा आहे. त्याच्यामध्ये आता आमच्या भागातल्या कारखान्यांचे जर तुम्ही वजन बघितलं तर 40, 50, 60, 70, 80 किलोच्या आसपासच फक्त डिफरन्स आहे. पण जी वाहनं इथून वजन करून जातात त्यांचंच फक्त वजन तंतोतंत येत्याला दिसतंय. इथं वजन करून न जाणाऱ्या शेतकऱ्यांचं किती काटामारी करतात हे अजून आपल्याला ह्यातनं समजून येत. शासनानं जे सांगितले म्हणजे हाच काटा येतो, ही डिजिटल अशीच पद्धत आहे. बघा, वाहन उभारलं की इथं इंडिकेटरला यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप ह्या वजनाच्या फेरफारामध्ये काय करता येणार नाही. असा जरी प्रयत्न सरकारनं केला तरी काटामारी होऊ शकत नाही. आज मानवी हस्तक्षेपानं सगळं वजन केलं जाते कारखान्यात. कॉम्प्युटरवरती सगळी नावं टाकतात. कडसलद्वारे त्या वजनाच्या परिणामामध्ये त्यांना फेरफार करता येतोय. आणि मग भरारी पथकं गेल्या 5 वर्षामध्ये ह्या साखर आयुक्तांनी नेमल्यात. भरारी पथक अगोदर सांगते येणार आहे म्हणून आणि तिथे व्हिजिट देते. 5 वर्ष नुसती काटामारीवर त्या भरारी पथकावर ह्या लोकांनी काढले. आता पुढची 5 वर्षे आता हे शासनाचे काटे कारखान्याच्या बाहेर बसणार म्हणून काढणार आहेत. आणि गेली 60-70 वर्ष झालं काटामारी सुरू आहे. पुढची 50-60 वर्ष काटामारी चालणार आहे. जर शेतकऱ्यांना खरोखरच काटामारी जर आपल्यातले व्हायची नसेल तर आम्ही जसं संघटनेच्या मार्फत शेतकऱ्यांच्या मदतीतून काटे उभा केलेत, तसं प्रत्येक कारखान्याच्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या मालकीचा काटा उभा करणे हाच एकमेव उपाय आहे काटामारी रोखण्याचा. किती जाणवतात आता इथनं गेलेला ऊस काय? आमच्या काट्यावरनं जेवढी वजन करून जातात त्या काट्यांच्या आणि साखर कारखान्याच्या ह्याच्यामध्ये 100 किलोच्या आसपासच डिफरन्स आहे. म्हणजे शासनाचं जे आता ते सांगितले की संगणकीय, हे फायदेशीर ठरेल असंच वाटतं. 100% शेतकऱ्यांच्या मालकीचे काटे जर त्रयस्थपणे जर उभारले आणि ते शेतकऱ्यांच्या मार्फत चालवले तर 100% काटामारी थांबते. आमदार खासदारांना सुद्धा सूचना केलेल्या आहेत, मग ते कसे अवलंब करणार त्याचं? ते तर हास्यास्पद आहे. खासदार आमदारांच्या फंडातनं काटे उभा करायचं म्हणतात. आज आता काटा शासनानं उभा केला. आमदार फंड याचा अर्थ काय माहिती आहे का? खासदार फंड तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला ते तयार झाल्यानंतर ताब्यात द्यायचं असते. समजा एखादा आमदार खासदार फंडातनं रस्ता केला आणि ते रस्ता पूर्ण झाल्यानंतर ते काय शासन PWD त्याची काय देखभाल करत नाही, तिथली स्थानिक स्वराज्य संस्था देखभाल करते. आमदार खासदारांनी काटा उभा केला हो फंडातनं, पण ते देणार कुणाला तुम्ही चालवायला? त्या ग्रामपंचायतला द्यायला पाहिजे. ग्रामपंचायतमध्ये सत्ता कुणाची आहे? आज आमच्या शिरोळच्या आता नगर परिषदेतल्या दत्त कारखान्याचे चेअरमन आहेत, त्यांच्या नेतृत्वातल्या पार्टीकडे आहे. मग आता ती काटामारी रोखून दाखवतील? ते रोखून दाखवणार नाही, शक्यच नाही. शासनाचे काटे हे प्रकारच शासन अगोदर सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडायला लागले आणि हिने उलटी गंगा आता तिथं न्यायला लागल्यात. परत शासनानं आता काटे बसवायचे. इथं तालुका निरीक्षक नाही आमच्या इथं 3 वर्ष झालं. जिल्ह्यात 3 अधिकारी आहेत, 12 अधिकारी पाहिजेत तालुका निरीक्षकाचे. तिथं अधिकारी नाही त्या वजन मापेला, इथं तपासायला त्यांना वेळ नाही आणि ती काटा काय चालवतात खुळ्याच्या. आणि जो नेता शेतकरी नेता ती मागणी करायला लागला त्याला तर काटामारी करायला त्यानं 30 वर्ष मोकळं रान करून ठेवलं. ही सगळी आपण परिस्थिती पाहिली. त्या वजन काट्याचा सुद्धा आपण आढावा जो आहे तो घेतला. हा वजन याच पद्धतीची प्रक्रिया जी आहे ती राबवावी अशा पद्धतीचं साखर आयुक्तांचं पत्र देखील पाहायला मिळतं. आणि सध्या जर पाहिजे झालं तर खासदार आमदार यांना याबाबत साखर आयुक्तांनी सूचना देखील केल्या आहेत. मात्र ही कशा पद्धतीने अंमलबजावणी करणार हा एक भाग आहे. मात्र दुसरा भाग जर संगणकीय प्रणाली जर का जोडली तर शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देखील मिळू शकतो असं या आंदोलन अंकुश करून सांगण्यात येतं. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.